ठाण्यातील महत्वाकांक्षी रिंग मेट्रो प्रकल्पाला आता रहिवाशांच्या विरोधाचा सूर उमटू लागलाय। मात्र हा विरोध मेट्रोला नाही तर मेट्रो स्टेशनच्या नियोजित जागेला आहे। ईडन वुड्स कॉम्प्लेक्सच्या गेटलगत तब्बल 8 मजली स्टेशन उभारण्याचा प्रस्ताव असल्यानं सुमारे 3000 रहिवाशांनी याला आक्षेप घेतलाय। कोट्यावधी रुपये खर्चून घर घेतल्यानंतर आमच्या परिसराची शांतता, सुरक्षितता आणि ये-जा धोक्यात येणार असेल तर हा प्रकल्पच नको, अशी भूमिका रहिवाशांनी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर भाजप आमदार संजय केळकर यांनी नागरिकांची भेट घेत पर्यायी उपाययोजनांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं आहे। ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी रिंग मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा मानला जातोय। मात्र आता याच रिंग मेट्रोच्या मार्गावर असलेल्या ईडन वुड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी आक्षेप नोंदवलाय। मेट्रोला आमचा विरोध नाही, पण आमच्या सोसायटीच्या गेट लगत स्टेशन उभारण्याला आमचा विरोध आहे, अशी भूमिका सुमारे 3000 रहिवाशांनी घेतली आहे। ईडन वुड्सच्या प्रवेशद्वारालगतच रिंग मेट्रोचं स्टेशन प्रस्तावित आहे आणि हे स्टेशन जवळपास 8 मजली असणार असल्याने संपूर्ण कॉम्प्लेक्सवर त्याचा परिणाम होईल अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे। कोट्यवधी रुपये खर्च करून फ्लॅट घेताना नागरिकांनी या परिसरातील हिरवळ, मोकळी जागा आणि शांत वातावरणाला प्राधान्य दिलं। मात्र आता सोसायटीच्या गेट समोरच मेट्रो स्टेशन उभारलं गेलं तर परिसराचं संपूर्ण स्वरूप बदलण्याची शक्यता आहे। बांधकामाच्या काळात होणारा आवाज आणि धूळ, त्यानंतर वाढणारी वाहनांची वर्दळ, प्रवाशांची गर्दी आणि दैनंदिन वाहतुकीवर होणारा परिणाम यामुळे आपल्या शांततेवर गदा येईल अशी रहिवाशांची भीती आहे। इथे समोर जर मेट्रो आली तर एक तर मोठे मोठे पिलर्स येतील, त्या रस्त्याची रुंदी एवढी नाहीये आणि ॲम्ब्युलन्स यायला त्रास होईल। इथे सिनियर सिटीजन्स पण खूप राहतात, शाळेच्या बसेस उभ्या राहतात आणि आम्हालाच गाड्या काढायला खूप त्रास होतो, रस्ता क्रॉस करायला त्रास होतो, सिनियर सिटीजन्सना रस्ता क्रॉस करायला त्रास होतो। म्हणून म्हणजे मला तर असं वाटतं की रिरूट करायला हवी ही रिंग मेट्रो, कारण की हा रस्ता पण एक आयडियल रस्ता आहे, इथे खूप हिरवळ आहे, तर ती जायला नको। रहिवाशांची भूमिका स्पष्ट आहे, मेट्रोला विरोध नाही, मात्र मेट्रोच्या मार्गाच्या नियोजनाला आक्षेप आहे। सार्वजनिक वाहतूक सक्षम करण्यासाठी मेट्रो आवश्यक आहे, मात्र त्यासाठी रहिवाशांच्या सुविधा, सुरक्षितता आणि परिसरातील पर्यावरणाला बळी देऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। शक्य असल्यास स्टेशनसाठी पर्यायी जागेचा किंवा मार्गाचा विचार करावा आणि प्रभावित सोसायट्यांमधील नागरिकांशी चर्चा करावी आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्यावा अशी रहिवाशांची मागणी आहे। लोकांसाठी जर तुम्ही एखादे डेव्हलपमेंट करताय आणि त्याच्यामध्ये जर लोकांना कन्सिडर केलं जात नाही आहे तर तो डेव्हलपमेंट प्रोजेक्ट कधीच सक्सेसफुल होऊ शकत नाही। आता आम्ही इथे जेव्हा राहतोय आणि आमच्या गेटच्या बाहेरच तुम्ही स्टेशन इकडे प्रपोज आहे, पण हे जर तुम्ही रहिवाशांशी डिस्कस नाही केलं आहे तर मग तो प्रोजेक्ट तुम्ही कसा पुढे घेऊन जाणार? आणि ह्याच्यामध्ये बरेच ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहेत, जे तुम्ही रहिवाशांबरोबर बसलात तर ते रहिवासी सुद्धा तुम्हाला त्याच्यात ऑप्शन देऊ शकतील आणि त्याच्यात लोकांना कमीत कमी त्रास होऊन तुमचा डेव्हलपमेंटचा जो मुद्दा आहे तो तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता। दरम्यान भाजप आमदार संजय केळकर यांनी संबंधित रहिवाशांची भेट घेतली। रहिवाशांसोबत रिंग मेट्रो प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचीही भेट घेऊन प्रस्तावित जागेची पाहणी करण्यात आली। नागरिकांच्या सूचना ग्राह्य असून गरज असल्यास या नियोजनात बदल करण्याची आवश्यकता आहे अशी भूमिका आमदार केळकर यांनी मांडली। विरोध करणाऱ्या नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या सूचना पुन्हा प्रशासनासमोर मांडल्या जातील असं आश्वासनही त्यांनी दिलंय। म्हणजे आधी जर याच्या सजेशन्स आल्या असत्या किंवा घेतल्या असत्या तर रिंग मेट्रोच्या अधिकाऱ्यांना ते सोपं झालं असतं महामेट्रोला पुढे नेण्याकरता। आता बघा की हिरानंदानी मधनं पण निर्णया सजेशन्स आल्या, उपवन मधनं आल्या, ईडन वुड मधनं आल्या, काशीनाथ घाडेकर परिसरातनं माझ्याकडे आल्या, कोळीवाड्यातनं आल्या, चेंदणी कोळीवाडा, महागिरी कोळीवाडा, अशा निरनिराळ्या मानपाड्याची पण जी आमची झोपडपट्टी आहेत, घरकुलं आहेत, तिथून देखील आल्या। तर त्याच्यावर जर उपाय करायचा असेल तर आता काही महामेट्रोने चेंजेस जे आहेत ते आवश्यक आहेत, ते करणं देखील गरजेचं आहे आणि त्याच्याकरता फार मोठ्या काही परवानग्या देखील लागणार नाहीये, त्याच्यामुळे त्या त्यांनी कराव्या।
रिंग मेट्रोमुळे ठाण्यातील वाहतूक कोंडी कमी होऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम होण्याची अपेक्षा आहे. मात्र विकासाच्या या प्रकल्पासाठी स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेचा, वाहतुकीचा आणि पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे रिंग मेट्रोला विरोध नाही, पण स्टेशन कुठे उभारायचं हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय. नागरिकांच्या हरकतींचा विचार करून प्रशासन पर्यायी मार्ग काढणार का याकडे आता ठाणेकरांचं लक्ष लागलंय. निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे.